बोल बड़ी विजयसिनी माता की जय, जय श्री ओंकारेश्वर महादेव की जय। थांब। नमस्कार मित्रांनो, संदीप सोनार ऑनलाईन चॅनलला आपले खूप खूप स्वागत। आज हा व्हिडिओ सुरू होते गाडीतून आणि जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना समजत असेल की आपली टोयोटा इटिओस लिवा नाही आहे। आज आम्ही फॅमिली ट्रिपला निघालेलो आहे आणि यात आम्ही सौराष्ट्र दर्शन करणार आहे, त्यासोबत उज्जैन महाकाल वगैरे हे कव्हर करणार आहेत। तर आपल्याला छान छान ब्लॉग बघायला भेटतील खूप दिवसानंतर। तर बघा कशी होती आमची ट्रिप आणि आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा। आज आमच्यासोबत आहे सुनील काका, हे पुण्यावरून आलेले आहेत। हे पण माझे पप्पांचे मित्र आहेत आणि आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत। आमचं पहिलं डेस्टिनेशन मनी लक्ष्मी तीर्थ जैन तीर्थ येथे पोहोचलेलो आहे आणि आता इथं दर्शनासाठी जातोय। मध्ये रेकॉर्डिंग वगैरे अलाउड आहे का ते मला माहिती नाही, पण हायवेलाच आहे, यू टर्न मारून यावं लागतं थोडंसं 1.5 किलोमीटरवरून आणि हायवेलाच आहे हा स्पॉट टाकल्यावरून। तर बघू आता। दर्शन घेतलं आणि तुम्ही बघितलं किती सुंदर कलाकृती इथं बनवली जाते। लाईव्ह आपल्याला बघायला भेटलं की कशा प्रकारे कोरीव काम केलं जाते। त्यांना एक डिझाईन मिळालेली असते, ती त्या मार्बलवर चिटकवलेली आहे आणि ते हाताने पूर्ण काम करतायत। म्हणजे हाताने म्हणापेक्षा एक त्यांची हस्तकला आहे, ती मशिनरीचा जरी वापर होतो पण ते हस्तकला आहे त्यांची। तर मनी लक्ष्मी तीर्थ यांच्या मार्फत फ्रीमध्ये एक त्यांच्या परिसराचा एक टूर दिला जातो। तर या मिनी ट्रेनने आम्ही आता हा टूर एन्जॉय करतोय। आमच्यासोबत तुम्हीही हा टूर बघा। देवांशा ही तू चला बघा, आपली ट्रेन सुरू झाली आणि आता आपण एन्जॉय करू। तर हे बघा, हे आहे आपलं मंदिर आणि या मंदिरासमोरून ही ट्रेन जर्नी सुरू होते।
आणि ही आपली गाडी, ड्रायव्हर आमचे झोपलेले आहेत गाडीत, रात्रीचा प्रवास केलेला आहे. हे बघा ड्रायव्हर आमचा व्हिडिओ काढतायत. इथं राहण्याची सोय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कॉटेजेस बनवलेले, त्यांनी भक्त निवास बनवलेले आहेत. हे पण आहे ना एक भक्त निवासच आहे. इथले चार्जेस विचारले मी, सौभाग्य वाटिका म्हणून इथले चार्जेस विचारले. 1 नाईट स्टेसाठी 1500 रुपये, पण एक 5 स्टार फॅसिलिटी मिळते असं एक मला तरी वाटतं आहे. 1500 रुपये. आणि आता या अगोदर जे पॅलेस सारखं जे दाखवलं मी तुम्हाला, तर तिथं 1000 रुपये, आणि सर्वात अगोदर जे होतं तर तिथं 700 रुपये. पण जी फॅसिलिटी आहे त्याला कम्पॅरिझन केलं तर काहीच चार्जेस घेतले जात नाही आपल्याकडून असं समजा. तर आता आम्ही इथं भोजनालयमध्ये पण जाणार आहोत. तिथली काहीतरी मला वाटतं 150 रुपयाची पास आहे. तर बघू आता ते पास वगैरे घेतल्यावर पण मी तुम्हाला सांगतो तिथलं जेवण वगैरे कसं, क्वालिटी कशी. पण देवाचा प्रसाद जो तर चांगलाच राहणार आहे, त्याला जज नको करा. पण एक रिव्ह्यू जर द्यायचा आहे तर तुम्हाला प्रामाणिकपणे द्यावा लागेल. त्यामुळे फक्त त्या रिव्ह्यूला जज नको करा. मला गॅरंटी आहे देवाचा प्रसाद चांगलाच राहणार आहे. तर काका आपला आता पहिला स्पॉट झाला आज मनीलक्ष्मीचा. हो. तर कसं वाटलं हा स्पॉट? हा सुंदर स्पॉट आहे. जैन लोकांचं धर्मस्थळ आहे, तीर्थस्थळ आहे म्हटलं तरी चालेल. आणि इथं सगळ्याच सुविधा चांगल्या असतात तुमच्या. काका मी या व्हिडिओमध्ये अगोदर आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की आम्ही इथं आता भोजन कक्षामध्ये जातोय आणि तिथला रिव्ह्यू मी नक्की तुम्हाला देतो. तर मी रिव्ह्यू नाही देत, तुम्ही सांगा कसं वाटलं भोजन कक्षात? हे जेवण गुजराती पद्धतीचं आहे. थोडंसं गोड असते पण स्वादिष्ट असते, आणि चेंज म्हणून खायला काहीच हरकत नाही, आणि प्रसाद म्हणून तर काही खाल्लं तरी चालतं. मी अगोदरच आपल्या व्ह्युअर्सला ते सांगितलं प्रसाद आहे, त्याच्यावर कमेंट्स तर देता येणार, पण एक नक्की रिव्ह्यू देईल.